छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं. राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीचं रक्षण त्यांनी केलं. आणि का बरं त्यांना मारलं? त्यांना काय म्हणत होता त्या ठिकाणी औरंगजेब? एवढंच म्हणत होता की तुम्ही धर्मांतरण करा, पण त्यांनी मान्य केलं नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म याकरता हाल अपेष्ट होऊन त्यांचं बलिदान झालेलं आहे. त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले, पण तरी देखील त्यांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्र आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही. आणि म्हणून अजित पवारांनी किंवा त्यांच्या विचाराच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला हे दाखवण्याचा, तरी देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच, पण ते धर्मवीर देखील होते. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली, अशी हत्या कोणाचीही झाली नाही. इतिहासकाराचं म्हणणं आहे की ही हत्या मनुस्मृतीनुसार झालेली आहे. अकबराच्या दरबारामध्ये 9 रत्न होते, त्याच्यापैकी राजा जो बिरबल आहे, ज्याच्या गोष्टी तुम्ही चवीचवीनं लोकांना सांगता, त्या बिरबलाचं खरं नाव काय आहे? महेश दास भट. या बिरबलाचं धर्मांतर झालं का? राजा तोडरमल त्या नवरत्नापैकी एक होता, तो काय करत होता? तानसेन काय करत होता? म्हणजे हे लोक त्या अकबराविरुद्ध बंड करायचं सोडून त्याच्या धर्माची चाकरी करत होते. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे ज्याच्या पूर्वजांनी 600 वर्ष मोगलांची चाकरी केली, त्यांना हे सळतंय की शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं स्थापन केलं? म्हणजे आमच्या पूर्वजांनी चाकरी केली मोगलांची, आणि हा शेतकरी पुत्र स्वराज्य स्थापन करतोय, ज्याला महात्मा फुले कुळवाडी भूषण म्हणतायत. आणि आमचे पूर्वज जे आहेत ते मुघलांचे चाकर, आणि शेतकरी पुत्र छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक, आणि छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक. हे सळतंय का तुम्हाला? जर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मासाठी बलिदानी गेले, तर त्यांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याला तुम्ही धर्मग्रंथ म्हणून मान्यता देणार का? त्याला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देणार का? द्यायलाच हवी. संभाजी महाराजांबद्दल जर आम्हाला आदर आहे, तर त्यांचं साहित्य जगासमोर आलं पाहिजे, त्याला धार्मिक मान्यता मिळाली पाहिजे, त्याला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. म्हणजे जेव्हा बहुजन समाजाला शिकायचा अधिकार नव्हता, तेव्हा जर छत्रपती संभाजी महाराज संस्कृतमध्ये लिहितायत, ही गोष्ट सहन होण्यासारखी नाही. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर, याबद्दल महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते असं विधान केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की संभाजी महाराज हे धर्मासाठी शहीद झाले. औरंगजेबाने त्यांना आड घातली होती की धर्मांतर करा, म्हणून त्यांना छळून छळून मारण्यात आलं. फडणवीस साहेब, बात अगर निकलेगी तो दूर तलक जाएगी. चांगला केला तुम्ही हा मुद्दा छेडला. सर्वात पहिले मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्ष जेव्हाही शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची, मासाहेब जिजाऊंची बदनामी होते, तेव्हा बदनामी करणाऱ्याच्या विरोधात हे आंदोलन कधी करत नाही, निदर्शने करत नाही, त्याचा विरोध करत नाही, उलट त्याच्या पाठीशी उभं राहतात. उदाहरणार्थ 2018ला नागपूर येथील डॉक्टर शुभा साठे यांनी सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुस्तकामध्ये, जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता होती, त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं होतं की संभाजी महाराज हे बदफैली आहेत, हे दारुडे आहेत. तेव्हा त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली हे अजून आपल्याला माहित नाही. लातूर येथील शास्त्री यांनी संस्कृतच्या 11वीच्या पुस्तकात लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचं नाव काय, तर जिजाबाई. सगळ्याला माहित आहे मासाहेब जिजाऊ कोण आहेत, हे देशाला माहित आहे, परंतु खोडसाळपणे हे वारंवार करण्यात येते. फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवण्यात आला. सगळ्याला माहित आहे की पुण्यतिथीला, स्मृती दिवसाला शोक व्यक्त केला जातो, आनंद व्यक्त केला जात नाही. फडणवीस साहेब, तुम्ही हेडगेवार यांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवता का? 21 जूनला कुठं ढोल वाजवला का आपण?
तुम्ही गोळवलकर यांच्या पुण्यतिथीला कधी ढोल वाजवता? मग एवढा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. जेव्हा कोश्यारी यांनी सांगितलं की शिवाजी महाराज हे आजचे आदर्श नाही, जुने झालेले आहेत. का? जपानचा विचारवंत बॅरन कांदा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष आहेत, त्यांनी अखिल मानव जातीचं हित केलं. अहो, जपानचा विचारवंत म्हणतोय. आणि तुमचे आरएसएसचे कार्यकर्ते राज्यपाल कोश्यारी म्हणतात की शिवाजी महाराज आउटडेटेड आहेत, जुने आदर्श आहेत. सत्पुरुष जुने असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी होते, तुम्ही कधीही रस्त्यावर नसता. आज तुम्ही का बरं रस्त्यावर आहे? त्याचे दोन कारण आहेत. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या स्वराज्य द्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं, त्यांच्या वंशजांना आजही छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, सळतय. तुम्ही म्हणता की छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी बलिदानी गेले, म्हणजे शिवाजी महाराजांनी धर्माचं राज्य स्थापन केलं होतं, धर्माचं स्वराज्य स्थापन केलं होतं. तर माझा प्रश्न आहे तुम्हाला फडणवीस साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या पुरोहितांचा धर्म कोणता होता? त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणत्या धर्मानुसार झाला होता? याचं उत्तर काय आहे? का लपवता इतिहासातला हा भाग तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांवर जेव्हा दिलेर खान आणि राजा जयसिंग चालून आला होता, तेव्हा पुण्यातील 400 ब्राह्मणांनी चंडीकोटी यज्ञ केला होता. कशासाठी? दिलेर खान विजयी व्हावा आणि शिवाजी महाराजांचा नाश व्हावा. 2 कोटी होऊन घेतले होते, म्हणजे 6 कोटी रुपये दिलेर खानाकडून. हा यज्ञ कोणत्या धर्मासाठी झाला होता? कोणत्या धर्माचा विजयासाठी झाला होता? याचं उत्तर तुम्ही का देत नाही? जेव्हा अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला, त्या अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाकडे काय करत होता? कोणत्या धर्माच्या रक्षणासाठी होता? कुलकर्णीचा कोणता धर्म होता तेव्हा? या कुलकर्ण्याचा कधी निषेध व्यक्त केला आपण? या अण्णाजी दत्तो कुलकर्णीनं ज्यानं छत्रपती संभाजी महाराजाला विष प्रयोग केला, स्वराज्यद्रोह केला, त्याचा कधी विरोध केला आपण? इतिहासात का लपवण्यात आले या गोष्टी? हे पात्र का लपवण्यात आले? एखादं पुस्तक आहे तुमच्याकडे जे तुमच्या संघटनेकडून प्रकाशित केलेलं आहे की हे स्वराज्यद्रोही होते, हे धर्मद्रोही होते? नाही. म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ सांस्कृतिक साहित्यातून करत आला आहात. आणि तुम्ही आता पुन्हा औरंगजेबाच्या नावानं येथील मुस्लिम आणि हिंदूमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहात, मी दंगलमुक्त महाराष्ट्र अभियानाचा अध्यक्ष म्हणून माझं कर्तव्य हे सांगणं की ज्या औरंगजेबाच्या नावानं तुम्ही हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न करताय, तो औरंगजेब त्याच्या प्रशासनास 31% जे सैन्य होतं, सरदार होते, ते उच्चवर्णीय होते. मोगल जेव्हा भारतात आले, त्यांनी महिला सोबत आणल्या नव्हत्या. या मोगलांचा वंश वाढवण्यासाठी आपल्या मुली कोणत्या समाजाने, कोणत्या धर्माच्या लोकांनी दिल्या? औरंगजेबाचे जे वडील आहेत शहाजहान, त्यांच्या आईचं नाव जगत गोसाई. त्या जगत गोसाईच्या वडिलांचं नाव राजा उदयसिंह. राजा उदयसिंहनं आपली मुलगी जहांगीरला दिली. जहांगीरला दिलं तर हा शहाजहान जन्माला आला आणि या शहाजहानच्या पोटी औरंगजेब जन्माला आलाय. आणि हा औरंगजेबाबद्दल तुम्ही बोलतायत की यांनी संभाजी महाराजाला अट ठेवली की तू मुसलमान हो. अरे त्याची आजीच हिंदू आहे ना. मग त्यांनी फक्त संभाजी महाराजांसाठी अट ठेवली का? ही राजा मानसिंगसाठी ठेवली का ही अट? नाही ठेवली. उदयसिंहसाठी ठेवली का? नाही. तुम्ही तानाजी हा पिक्चर जेव्हा तुम्ही पाहिला असेल, त्या पिक्चर मध्ये उदयसिंह हे पात्र तुम्ही मुसलमानासारखं दाखवलं. या उदयसिंहचं तुम्ही त्यांनी धर्मांतर केलं का? नाही केलं. म्हणजे त्यांच्या सैन्यातली जेवढे सरदार होते त्या सरदाराचं धर्मांतर त्यांनी नाही केलं. जे सैन्य होतं त्याचं धर्मांतर नाही केलं. अकबराच्या दरबारामध्ये 9 रत्न होते, त्याच्यापैकी राजा जो बिरबल आहे, ज्याच्या गोष्टी तुम्ही चवीनं लोकांना सांगता, त्या बिरबलाचं खरं नाव काय आहे? महेश दास भट.
या बिरबलाचं धर्मांतर झालं का? राजा तोडरमल त्या नवरत्नापैकी एक होता, तो काय करत होता? तानसेन काय करत होता? म्हणजे हे लोक त्या अकबराविरुद्ध बंड करायचं सोडून त्याच्या धर्माची चाकरी करत होते. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे ज्याच्या पूर्वजांनी 600 वर्ष मोगलांची चाकरी केली त्यांना हे सळतंय की शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं स्थापन केलं? म्हणजे आमच्या पूर्वजांनी चाकरी केली मोगलांची आणि हा शेतकरी पुत्र स्वराज्य स्थापन करतोय, ज्याला महात्मा फुले कुळवाडी भूषण म्हणतायत. आणि आमचे पूर्वज जे आहेत ते मुघलांचे चाकर आणि शेतकरी पुत्र छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक आणि छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक. हे सळतंय का तुम्हाला? जर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मासाठी बलिदानी गेले तर त्यांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याला तुम्ही धर्मग्रंथ म्हणून मान्यता देणार का? त्याला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देणार का? द्यायलाच हवी. संभाजी महाराजांबद्दल जर आम्हाला आदर आहे तर त्यांचं साहित्य जगासमोर आलं पाहिजे, त्याला धार्मिक मान्यता मिळाली पाहिजे, त्याला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. म्हणजे जेव्हा बहुजन समाजाला शिकायचा अधिकार नव्हता तेव्हा जर छत्रपती संभाजी महाराज संस्कृतमध्ये लिहितायत, ही गोष्ट सहन होण्यासारखी नाही. त्याला देणार छत्रपती संभाजी महाराजांच्या ग्रंथाला धार्मिक ग्रंथ म्हणून मान्यता भेटणार, राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता भेटणार नाही. फक्त संभाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करायचा आहे. फडणवीस साहेब, आता हे चालणार नाही. जो खरा छत्रपती शिवाजी महाराज सांगतो, जो खरे छत्रपती संभाजी महाराज सांगतात, जे यांच्या अस्मितेसाठी लढतात, त्यांना गोळ्या घालणारे आपण. गोविंद पानसरे यांना का गोळ्या घालण्यात आल्या? कारण त्यांनी सांगितलं शिवाजी कोण होता. सांगू नका, खरे शिवाजी सांगू नका. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कसं छळण्यात आलं सांगू नका. हे सांगितलं तर गोळ्या घालण्यात येतील तुम्हाला. जे शिवाजी महाराज सांगतील, छत्रपती संभाजी महाराज सांगतील, शिवशाहू फुले आंबेडकर सांगतील आणि त्यांना कोणत्या व्यवस्थेनं छळलं हे सांगतील तर त्यांना गोळ्या घालण्यात येतील, त्यांना त्रास देण्यात येईल. आणि आज तुम्ही ज्या बहुजन समाजाचे काही नेते तथाकथित त्यांना सोबत घेऊन आंदोलन करत आहात, हे विसरू नका फडणवीस साहेब. हे बहुजन समाजाचे नेते ज्या दिवशी यांना खरं कळल ना, तेव्हा हे सुद्धा आपल्या महापुरुषांच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आज ईडीच्या आणि सीबीआयच्या धाक्यामुळे काही लोक सोबत ठेवले असतील, पण कोणालाही शिवाजी महाराजांचा अपमान, संभाजी महाराजांचा अपमान, महात्मा फुले सावित्रीमाई फुलेचा अपमान, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान सहन झालेला नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही या संस्थेचा गैरवापर करून काही नेत्याला दाबून ठेवू शकता, पण महाराष्ट्रातल्या जनतेला दाबू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याचं ब्रीद वाक्य होतं, हे राज्य अवघ्यांचे सर्व जातीपातीनं ते रक्षावे. म्हणून शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुस्लिम मावळ्यांनी सुद्धा बलिदान दिलं. म्हणून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पहिला सरनौबत नूरखान बेग हा मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख दर्या सारंग हा मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा घोडदौल प्रमुख सिद्दी हिलाल हा मुसलमान होता. शिवाजी महाराजा स्वराज्याचा लीगल ऍडवायझर खाजगी सचिव मौलाना खाजी हैदर हा मुसलमान होता. शिवाजी महाराजांचे 13 बॉडीगार्ड मुस्लिम होते. हे कशा धर्मासाठी आले होते इथं? मुस्लिम कोणत्या धर्मासाठी बलिदान देत होते? अरे शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांकडे आले होते मुस्लिम. आणि औरंगजेबाकड जे 31% सरदार होते, उच्चवर्णीय सरदार होते, हिंदू सरदार होते, ते कशासाठी होते? ते धर्मासाठी होते का? हे सत्तेच्या लढाया होत्या. या सत्याच्या लढायाला धर्माच्या लढाया म्हणून षड्यंत्र करून जाती जाती द्वेष निर्माण करू नका.
शिवाजी महाराज हे लोक कल्याणकारी राजे होते. त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण केलं आणि या लोक कल्याणकारी स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हे बलिदानी गेलेले आहेत. आणि औरंगजेबानं पूर्ण हयातीमध्ये कधीही ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली अशी हत्या कोणाचीही झाली नाही. इतिहासकाराचं म्हणणं आहे की ही हत्या मनुस्मृतीनुसार झालेली आहे. जर अजून यावर चर्चाच करायची असेल, हा विषय काढायचाच असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत. औरंगजेबानं जसं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली तशी हत्या कोणाचीही का नाही झाली, फक्त एकट्या संभाजी महाराजांची का झाली? धर्मांतर करण्याची आठ फक्त संभाजी महाराजांनाच का? त्यांच्या सैन्यामध्ये 31% सरदार हे राजपूत होते, हिंदू होते, त्यांचं धर्मांतर का झालं नाही? अकबर बादशाहच्या दरबारामधल्या या नवरत्नापैकी यांचं धर्मांतर का झालं नाही? बिरबलचं का झालं नाही? महेशदास भटचं, तानसेनचं, राजा तोडरमलचं का नाही झालं? म्हणजे मोगलांची चाकरी करणारे, त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करणारे, त्यांच्या पत्न्या सुद्धा ज्यांचं धर्मांतर झालं नाही, संभाजी महाराजांचं एकट्याचं धर्मांतर करण्यासाठी त्यांनी विडा उचलला. म्हणजे संभाजी महाराज कर्तृत्व लपवायचं तुम्हाला. आता महाराष्ट्र महापुरुषाची बदनामी सहन करणार नाही, सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. माझी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शिवशाहू फुले आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला आव्हान आहे की सर्वात वाईट ही वेळ आहे की जेथे महाराष्ट्रातला शिवप्रेमी हात जोडून विनंती करतोय की माझ्या महापुरुषाचा अपमान करू नका, शिवाजी महाराजांचा अपमान करू नका, महात्मा फुलेचा अपमान करू नका, सावित्रीमाई फुलेचा अपमान करू नका, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अपमान करू नका, आंबेडकर साहेबांचा अपमान करू नका. अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज वाटली पाहिजे की आपण हात जोडून विनंती करतोय की कृपया करून तुम्ही अपमान करू नका, शिवाजी महाराजाला वाईट म्हणू नका, संभाजी महाराजाला वाईट म्हणू नका. अरे ही वेळ आलेली आहे, अस्मितेसाठी उठा, लढायला शिका. येणाऱ्या पिढ्यांना काय सांगणार की जेव्हा शिवाजी महाराजाला ते म्हणत होते हे जुने आदर्श आहे, तर तुम्ही काय करत होता? जेव्हा हे म्हणत होते की महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक मागितली, भिकारी म्हटलं त्यांना, कधी गेले होते यांच्याकडे, यांच्या पूर्वजाकडे भीक मागायला? ते कोणत्या अधिकारानं म्हटले यांनी भिकारी? काही वाटत नाही आपल्याला. विचार करायला पाहिजे बांधवांनो. आता अस्मितेचा लढा उभा केला पाहिजे. सत्तेसाठी लढणारी आपली जात नाहीये. आपण जर आपल्या महापुरुषाच्या अस्मितेचं रक्षण करू शकत नाही तर येणारी पिढी आपल्यावर थुकेल. जर येणारी पिढी स्वाभिमानी असायला पाहिजे तर त्यासाठी आम्ही महापुरुषांच्या अस्मितेसाठी लढायला पाहिजे. आदरणीय फडणवीस साहेब, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हा स्वराज्य स्थापन करताना प्रबोधनकार ठाकरे आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्यामध्ये या महान कार्यासाठी प्रयत्न करत होते तर त्यांच्या छाताडावर जे बाण लागले त्या बाणाचा पिसारा जो होता तो परकीय शत्रूपेक्षा स्वकीय शत्रूचा होता. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना सगळ्यात जास्त विरोधन छळणारे लोक हेच होते, विदेशी नव्हते, हे आपलेच होते जे राज्याभिषेकाला विरोध करत होते, जे त्यांच्या विरोधात यज्ञ करत होते, जे अफजल खानासोबत होते. तर म्हणून हे जे स्वराज्यद्रोही आहेत ते जगासमोर आले पाहिजेत. यासाठी आता इतिहासाचं पुनर्मांडणी करणं गरजेचं आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत इतिहास गेला पाहिजे, नाहीतर पुन्हा ज्या लोकांनी इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, संभाजी महाराज यांचा छळ केला ते आजही साहित्यातून आणि अशा प्रकारे खोडसाळपणा करून वारंवार त्यांची अवमान करत राहतील.